शासन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देत असताना देखील आपण जर का पाहिलं तर शाडू माती आणि पीओपीचा वाद आहे तो कोर्टात गेलेला आहे। त्यानंतर निकाल लागले आहेत आणि पुन्हा एकदा पीओपीला परवानगी मिळाली आहे। मात्र शाडू मातीच्या पेक्षा देखील आपल्या इथली जी स्थानिक माती आहे त्यातून देखील गणपती बनवले जाऊ शकतात, असं एक उदाहरण आपल्याकडे आहे। आपण जर का पाहिलं तर महाड तालुक्यातले जे फेमस अमरपेयवाले तलाठी कुटुंब त्यांनी प्युअर मातीचा म्हणजे आपल्या इथल्या लोकल मातीचा गणपती बसवलेला आहे। आकार पॉटरीज इंदापूर यांनी ही गणपती मूर्ती साकारलेली आहे आणि यामध्ये मूर्तीमध्ये प्रामुख्याने एक पाहिलं तर कोणत्याही प्रकारे रंग किंवा इतर जे पेचक वगैरे असतात याचा कोणताही वापर न करता प्युअर मातीची आणि ती सुद्धा न भाजलेली मूर्ती आहे। एक जर का पाहिलं तर शासनामार्फत पर्यावरणपूरकतेचा संदेश देत असताना एक प्रॅक्टिकल उदाहरण आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय की गणपती मूर्ती ते देखील आपल्या इथल्या स्थानिक मातीची, रंग नाही किंवा इतर कोणतीही प्रक्रिया नाही अशी मूर्ती बनवलेली आहे। तर यापुढे देखील विचार करत असताना गणेश मूर्तिकार असतील, अगर गणेश भक्त असतील त्यांनी देखील विचार करत असताना शाडूची मूर्ती अगर पीओपीच्या मूर्तीचा वापर न करता अशा प्रकारचे आपल्या इथल्या स्थानिक मातीची मूर्ती वापरली तर अधिक ते प्रॅक्टिकल ठरणार आहे आणि त्याचा आपल्या पर्यावरणाला कोणतेही नुकसान होणार नाही। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।